नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी काजल हवलदार। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्सवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? दोन दिवसात पाककडून 35 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन। देखिए, हमारा लड़ाई जो है काउंटर टेररिज्म, हमारा लड़ाई जो है टेररिज्म के साथ है। तो जब तक पाकिस्तान जो है इसको इस तरह से सपोर्ट करता रहेगा, हम उनके जितने भी टेररिस्ट कैंप और जितने भी उसके ट्रेनिंग एरियाज हैं उनको हम टारगेट करने के लिए तैयार हैं। तो हालांकि 14 फरवरी के बाद सीज फायर वायलेशंस काफ़ी बढ़ गई है और पिछले 2 दिनों में कम से कम 35 सीज फायर वायलेशंस हुए हैं, लेकिन हम जो है उसका उसी हूबहू उसी प्रकार से उसका जवाब दे रहे हैं। There is no doubt that Pakistan has attempted to target our military installations. We responded swiftly, and because of which their designs to deliver their bomb load at the intended target was thwarted. And that is a task of the Air Force, which it did swiftly and responsibly. पाकिस्तानचा आगाऊपणा सहन करणार नाही, दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करतच राहू, सेना दलाच्या पत्रकार परिषदेत माहिती। ही तर फक्त प्रॅक्टिस, रिअल काम नंतर अभिनंदन यांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं सूचक विधान। भारताच्या दबावापुढे अखेर पाकिस्तान झुकलं, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका होणार, इम्रान खान यांची संसदेत घोषणा। भारत मिसाईल हल्ला करणार असल्याचा पाकिस्तानचा कांगावा, तर भारताने पाडलेल्या पाकिस्तानच्या F-16 विमानाचे सापडले अवशेष। लोकसभेला मी उत्सुक नाही, पक्षाने योग्य उमेदवार द्यावा, त्याचाच मी प्रचार करेन, मोदी प्रवृत्तीला मात्र विरोध, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील। मला फारशी अशी काही म्हणजे प्रत्येक इलेक्शनला उत्सुकता राहिलेली नाही। आता थोडंसं तसं म्हणू तर फार एज पण झालेलं नाही, पण 45 पर्यंत मी गाठलेला आहे। आणि माझ्या हिशोबाने मला सोशल वर्क करायला मला त्या ठिकाणी वसंतदादांचं नावच भरपूर आहे, मला कुठं पद पाहिलं असं नाही। पण मी पक्षाला सांगत असताना स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रश्न सोडवत असताना पक्षात चांगला उमेदवार त्या ठिकाणी मिळावा, आज योग्य उमेदवार मिळावा। तुम्ही माझं नाव घेत असाल तरी माझी तयारी आहे, तुम्ही दुसरा देत असाल तरी माझी तयारी आहे। खासदार म्हणून मी माझ्या काळामध्ये जे काय काम एक खासदार म्हणून करायला लागते, जे काय जिल्ह्याला एखाद्या खासदाराच्याकडे एका पक्षाकडे अपेक्षा असतील, ती अपेक्षा 100% आज लोकांकडे तुम्ही जाऊन मागू शकता। उमेदवार कुणीही द्या, मी त्याच्या पाठीशी उभा राहीन आणि मदत करेन। आणि त्याचबरोबर आज एवढं सांगेन की ज्या पद्धतीचं आज वातावरण आहे, BJPचं मी म्हणणार नाही पण मोदींचं म्हणेन, कारण मागची सत्ता मोदींनी घेतली होती, BJPच्या नावावर असेल, ती मोदींच्या नावावरच ती इलेक्शन जिंकली गेली होती। मोदींची प्रवृत्ती ही चालणार नाही, ही प्रवृत्तीच्या विरोधात आपण जाणं गरजेचं आहे। मी काय BJPच्या विरोधात नाही, पण असणाऱ्या ह्या मोदीच्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे। हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन 4थ्या दिवशी स्थगित, विरोधकांचीही साथ, न घाबरण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। अशी कुठलीही पॅनिक होण्याची परिस्थिती नाही, पण अशा परिस्थितीमध्ये काळजी घेणं हे नेहमीच महत्त्वाचं ठरतं। आणि म्हणून आपलं सत्र या ठिकाणी चालू होतं, पुढचे 2-3 दिवस अजून हे सत्र चाललं असतं। मात्र हे सत्र सुरू असताना जवळजवळ आपले 6000 पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं या अधिवेशनाच्या निमित्तानं त्याच्यामध्ये एंगेज असतात, कारण या दरम्यान आंदोलनं होत असतात, या दरम्यान विविध बाबी होत असतात। आणि हे सगळे आपले सगळे महत्त्वाचे जे काही
इमारती आहेत या सगळ्या या भागात आहेत. तर 5 ते 6 हजार असा आपला फोर्स हा संपूर्ण याच्यामध्ये एंगेज असतो. आणि म्हणून पोलीस खात्याशी ज्यावेळेस आमची चर्चा झाली त्यावेळी त्यांच्याकडनं जो काही फीडबॅक मिळाला त्यात त्यांना जर अधिकचा फोर्स मिळाला लाच म्हणून चक्क शरीर सुखाची मागणी. केडीएमसीच्या लिपिकाला एसीबीने केली अटक. कर भरण्याची मुदत वाढवून देण्यासाठी प्रकार. सांगलीत पार पडलेल्या भाजपाच्या बूथ कमिटी पदाधिकारी मेळाव्याला भाजपच्याच कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ. शेकडो खुर्च्या रिकाम्या. रखडलेली नळ पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी कुरुंदवाड शिवसेनेचे राजू आवळे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा केला प्रयत्न. हेडलाइन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बैंक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल यार, फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा. या मैन. हाँ मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो फिर सही चलो.